नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. जी सिडको मंडळाचे 16,876 घरांचं जे आता प्रेफरन्स टाकण्यासाठी जे ऑप्शन ओपन झालेले आहेत, त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये आलेले आहेत, की 11 तारखेच्या आणि 20 तारखेच्या दरम्यानमध्ये तुम्ही लोकेशन टाकून, प्रेफरन्स टाकून तुम्ही आपले जे पसंतीचं जे घर आहेत, माझ्या पसंतीचे सिडको घर, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि याच लॉटरीमधील जे 2024 मध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमधील जे राहिलेली जी शिल्लक घरे आहेत, त्याच्यामध्ये 10% कमी करून जी घराच्या किमती ठरलेल्या आहेत, त्याची लॉटरी ही निघालेली आहे. त्यानंतर सिडको मंडळाची 4,508 घरांची लॉटरी निघालेली आहेत आणि सिडको मंडळाला जी म्हाडाच्या म्हाडाला जशी घरे मिळतात प्रायव्हेट बिल्डर कडून, तशी जी 61 घरे मिळालेली आहेत, ती लॉटरीमधील या घरांना अतिरिक्त किती शुल्क चार्ज लागणार आहेत आणि पुढची प्रोसेस कशी असणार आहे, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत, त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असते. 16,876 घरांच्या लोकेशनमध्ये 16 लोकेशन सांगण्यात आलेले आहेत. वाशी ट्रक टर्मिनल, खारघर रेल्वे स्टेशन, खारघर सेक्टर 14चा ईडब्ल्यूएस एलआयजीचा प्रोजेक्ट, पनवेल बस टर्मिनल, कळंबोली बस टर्मिनल, त्यानंतर तळोजा नोडमधील 3 लोकेशनची घरे इथे सांगण्यात आली आहेत. तळोजा सेक्टर 28 ईडब्ल्यूएसचा प्रोजेक्ट, तळोजा सेक्टर 39 ईडब्ल्यूएसचा प्रोजेक्ट, त्यानंतर तळोजा सेक्टर 37A 1 बीएचके 2 बीएचके ची घरे सांगण्यात येतात, एलआयजीचा प्रोजेक्ट. त्यानंतर मानसरोवर खांदेश्वर येथे एलआयजीचे प्रोजेक्ट सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर उल्वे बामणडोंगरी खारकोपर ईडब्ल्यूएस एलआयजीचे प्रोजेक्ट येथे सांगण्यात आलेले आहे. या लॉटरीमध्ये जे 2024च्या लॉटरीमध्ये जी घर होती, त्यांचे जे इन्स्टॉलमेंट झालेले असेल, त्यांची इन्स्टॉलमेंट बाकी असेल, आता यांना जेव्हा घरं लागल्यानंतर तुम्हाला जे अलॉटमेंट लेटर येणार आहेत, अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉलमेंट पेमेंट करावे लागतात. आता स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन किती असणार आहेत, असं एक्झॅक्ट जे सिडकोचं पोर्टल आहे किंवा सिडकोच्या कोणत्याही साईटवरती कोणत्या लोकेशनला किती स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन असणार आहे, असं त्यांच्या जे पेज आहे, सिडकोचं जे पेज असते, असं कुठेही उपलब्ध झालेलं नाही. काही लोक काहींनी जे कमेंट केलेले की सर आम्हाला 5% सांगितलेले आहेत, सिडको ऑफिसला विचारल्यानंतर काहींनी सांगितलं आम्हाला 7% सांगितलेले आहेत. त्यानंतर काहींचं 50 लाख रुपयांच्या घरात जी किंमत असेल त्यांना 1% टीडीएस अमाउंट सुद्धा भरावी लागते. त्यानंतर जीएसटी अंडर कन्स्ट्रक्शन घर असल्या तर जीएसटीचे पण तुम्हाला पेमेंट करावे लागत असते. हे सर्व तुम्हाला पेमेंट इन्सिडेंटल चार्जेस हे तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती येत असतात. म्हणजे हे तुम्हाला अलॉटमेंट लेटरमध्ये जे चार्जेस असतात त्याच्या व्यतिरिक्त जे चार्जेस असतात, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, जे हे किती पर्सेंट असणार आहेत, हे पर्सेंट नुसार असणार. म्हणजे समजा जर एका लोकेशनला घराची किंमत जर 20 लाख असेल, तर तुम्हाला 1% म्हणजे तुम्हाला तिथे 20,000 रुपये तुम्हाला लागणार आहेत. जर तिथे त्याच लोकेशनला तुम्हाला जर 3% असेल, तर तुम्हाला 60,000 रुपये आणि रजिस्ट्रेशनचे तुम्हाला ईडब्ल्यूएस मधील जे घर आहेत, प्रधानमंत्री आवास योजनेतील, त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी 1,000 रुपये सांगण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्हाला नोंदणी जे रजिस्ट्रेशन करायचं त्याचे 1,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. म्हणजे जवळपास तुम्हाला 5% जर म्हटलं 20 लाख रुपये घराची किंमत आहे, तर तुम्हाला 1 लाख रुपये आणि 1,000 रुपये रजिस्ट्रेशनचे चार्ज असे तुम्हाला तुमच्या जवळ आता जेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशनला बोलवले जातील, जे तुम्ही तुमच्या पोर्टलवरती जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले होते, तेच तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड घेऊन जे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला सिडको ऑफिसला तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला तो स्लॉट असतो, कोणत्या टाईममध्ये तुम्हाला तिथे जावं लागते. तिथे नंतर तुम्हाला सिडकोच्या ऑफिसमध्ये बेलापूरला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पेमेंट करून तुम्हाला ॲग्रीमेंटचे पेपर दिले जातात. तेव्हा तुमचं ॲग्रीमेंट होते आणि तुम्हाला मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकेशनला म्हणजे पनवेल महानगरपालिकेमध्ये जाऊन तुम्हाला ते घराचं ॲग्रीमेंट करावं लागत असते आणि ज्या लोकेशनला घर लागलं तिथे तुम्हाला जाऊन तुम्हाला चाबी मिळत असते. घरं रेडी असेल तर. अंडर कन्स्ट्रक्शन जर घर असेल तर त्या घरांना एनओसी म्हणजे माफ करा, ओसी यावी लागतं. ते ऑक्युपेशन सर्टिफिकेट भोगवटा प्रमाणपत्र असे म्हणतात. भोगवटा प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मिळाल्यानंतर तुम्हाला ते घरांचं पोझिशन सुरुवात होत असते. तर हे झालं 16,876 घरांचं. आणि आता जी लॉटरी निघालेली आहे 4,508 घरांची, त्याच्यामधील जे लोकेशनची घरं होती, या लोकेशनमध्ये तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, घनसोली आणि खारघर. बघा ह्या 4,508 घरांच्या लोकेशनची सर्व घरं तयार आहेत. म्हणजे तुम्हाला लॉटरीमध्ये आता घरं लागलेली आहेत. तुम्हाला अलॉटमेंट लेटर येणार आहेत. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचे जे पेमेंट आहे तुम्हाला करायचं आहे. मागच्या 2023-24च्या लॉटरीमध्ये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन तळोजा नोडमध्ये
तुम्हाला 3% होतं. जे मागील लॉटरी विनर आहेत त्यांच्याशी बोलण्यानुसार त्यांनी सांगितलं आणि रजिस्ट्रेशनचे ₹1000 म्हणजे हे तुम्हाला चार्जेस लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटरचे पूर्ण पेमेंट केल्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि ॲग्रीमेंटचे पेमेंट पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ॲग्रीमेंटसाठी सिडको ऑफिसला बोलावल्या जातील. तिथून मग तुमचं घराचं ॲग्रीमेंट होणार आहे आणि तुम्हाला ॲग्रीमेंट झाल्यानंतर ज्या लोकेशनला घर लागणार आहे तिथे जाऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट दाखवायचे आहेत. जसे तुम्हाला पोझिशन लेटर मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जे घर लागलेले आहेत, त्या घराची चाबी मिळणार आहे. तर हे झालं 4508 घरांच्या लॉटरीच्या लोकेशनमधलं, जे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर जे नैना 61 घरं, सिडकोला जी घरं मिळालेली आहेत 61 घरं. आता ह्या काही लोकेशनची घरं जर आपण बघितली तर काही लोकेशनची घरं पूर्ण रेडी आहेत आणि काही लोकेशनची घरं ही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत. तर आता या अंडर कन्स्ट्रक्शन घरांना जेव्हा सिडकोद्वारा नोटिफिकेशन येईल, ज्यांनी घरं सिलेक्ट केलेली आहेत, ज्यांना या लॉटरीमध्ये भाग घेतलेला आहे, ज्यांना या लॉटरीमध्ये घरं लागणार आहेत, लागलेली असेल, त्यांना सुद्धा स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचं पेमेंट करावे लागत असतात. आणि हे सुद्धा तुम्हाला जे तुम्ही ज्या पोर्टलवरती लॉग इन केलेले आहेत, जे मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून हे 4508 घरांच्या खालीच हे लोकेशनचं ऑप्शन आलेलं आहे नैनाचं. तिथेच तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती हे सर्व लॉटरीमधील जे घरं आहेत, 61 घरं, याचे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन करून घरं जर रेडी असेल, तर तुम्ही पेमेंट करून तुम्हाला घराची चावी मिळणार आहे. अंडर कन्स्ट्रक्शन घरं असेल, तर तुम्हाला त्या घराचं ओसी आल्यानंतर तुम्हाला हे घराची चावी मिळणार आहे. तर ही झाली पूर्ण माहिती. हे तिन्ही लॉटरीमधील माहिती आपण बघितलेली आहे. आणखी जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं, सिडकोच्या घराला आपण जेव्हा आपल्याला घर लागतात, त्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी मीटर नसतात. तर तुम्हाला जी इलेक्ट्रिसिटी मीटरसाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करावा लागतो, जो महावितरणच्या साइटवरती तुम्हाला अर्ज करावा लागत असतो. ईडब्ल्यूएससाठी अर्ज एकच असतो, पण तुम्हाला ऑप्शन वेगवेगळे असतात. ते किलोवॅटमध्ये असतात. ते तुम्हाला तिथे ऑप्शन टाकावे लागतात. एलआयजीसाठी सुद्धा महावितरणच्या साइटवरतीच अर्ज करावा लागतो. त्याच्यासाठी किलोवॅट हे जास्त असतात. म्हणजे जेव्हा आपल्याला हे जी घराचं पोझिशन होणार आहे, त्याच्यासाठी महावितरणच्या साइटवरती जाऊन फॉर्म कसा भरायचा, कोणत्यासाठी ईडब्ल्यूएस, एलआयजीसाठी कसं करायचं, तो पण आपण व्हिडिओ बनवणार आहात, या चॅनलवरती अपलोड करणार आहात. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण न हो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी मीटर सुद्धा तुम्हाला तिथे लावावे लागतात. आणि आपल्याला जे 2 वर्ष आपल्याला अलॉटमेंट लेटरवरती इन्सिडेंटल चार्जेस मधून जे 2 वर्ष आपल्याला सिडकोने सांगितलेले की तुम्हाला 2 वर्ष हे मेंटेनन्स फ्रीमध्ये राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्सचे पैसे वेगळे द्यावे लागत नाही. जे आपलं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे त्याच्यामध्ये सिडकोद्वारा हे पेमेंट घेतल्या जात असते. म्हणजे आता आपल्याला हे अतिरिक्त शुल्क लागणार आहेत असे आपण ग्राह्य धरू. असेच आपण आणखी जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल कोणत्याही तिन्ही लॉटरी मधील, तर तुम्ही निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.